नमस्कार मित्रांनो, रेल्वे एन टी पी सी 12th लेवलची एक्झाम डिक्लेअर झालेली आहे. शेवटच्या काही दिवसात कसा अभ्यास करावा याबद्दल तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, 12th लेवल एन टी पी सी 2024ची एक्झाम ही 7 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत चालणार आहे. जवळजवळ तुमची ही एक्झाम एक महिना ही एक्झाम तुमची जवळजवळ चालणार आहे. तुम्ही या PDF बघू शकता. 7 ऑगस्ट 2025 ते 8 सप्टेंबर 2025मध्ये ही तुमची एक्झाम होणार आहे. ही ऑफिशियल वेबसाईटवर टाकलेली नोटीस आहे रेल्वेद्वारा. तर मित्रांनो, एक्झामला फक्त शेवटचे काही 10-11 दिवस बाकी आहेत आणि या शेवटच्या 10-11 दिवसामध्ये अभ्यास कसा करावा याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. रेल्वेच्या रिलेटेड अशाच खूप काही गोष्टी मी यापुढे या चॅनलवर टाकणार आहे. येणाऱ्या भरतीबद्दल, येणाऱ्या परीक्षाबद्दल खूप सारं कंटेंट मी रेल्वेच्या या चॅनलवर टाकणार आहे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला रेल्वेच्या हर एक एक्झामचं नोटिफिकेशन किंवा एक्झाम डेटच्या काही तारखा असतील त्या तुम्हाला लगेच समजतील. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑफिशियल नोटिफिकेशन रेल्वे एन टी पी सी 12ची ओपन केलेली आहे. या नोटिफिकेशनमध्ये आपण बघूयात मुंबई डिव्हिजनमध्ये, मुंबई झोनमध्ये 12 लेवलला किती जागा होत्या आणि त्याच्यानंतर 10 दिवसामध्ये आपण कसा अभ्यास करावा हे तुम्हाला मी सांगणार आहे. आधी आपण जागा बघूया. किती जागा आपल्या मुंबई डिव्हिजनला आहेत. मित्रांनो, RRB मुंबईला टोटल जागा या 699 आहेत. त्याच्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि 10 क्लर्क अशा 4 कॅटेगरीमध्ये टोटल 699 जागा आहेत. आणि कॅटेगरीनुसार तुम्ही आपल्या जागा बघू शकता कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत. हे तुम्ही नोटीस तर आधीच बघितली असेल तरी मी पुन्हा तुम्हाला दाखवतो आहे का टोटल मुंबई झोनमध्ये किती जागा आहेत. तर मित्रांनो, यावर्षी 12th लेवलच्या एन टी पी सीला सर्वात जास्त आपल्या मुंबई झोनमध्ये होत्या. तर मित्रांनो, सर्वात जास्त जागा मुंबई झोनमध्ये असल्यामुळे सर्वात जास्त फॉर्मही मुंबई झोनला भरले गेले असतील. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन हे खूप हाय लेवलचं असेल. त्याच्यामुळे आपण शेवटच्या दिवसामध्ये चांगला अभ्यास करून व्यवस्थित मार्क काढून आपलं सिलेक्शन कसं होईल याबद्दल आपण आता सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला एन टी पी सी 12th लेवलचा पेपर पॅटर्न थोडक्यामध्ये सांगतो. तुम्हाला JK-GSचे टोटल 40 क्वेश्चन येतील, जे की 40 मार्कासाठी असतील. त्याच्यानंतर मॅथ्सचे 30 क्वेश्चन येतील, जे की 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी असेल. आणि रिझनिंगचे 30 क्वेश्चन येतील, जे की 30 मार्कासाठी राहतील. असे टोटल तुमचे 100 प्रश्न येतील 100 मार्कासाठी. आणि मित्रांनो, याच्यामध्ये 1/3ची निगेटिव्ह मार्किंग पण असते. तर क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे की आपले 3 प्रश्न चुकल्यानंतर तुमचा 1 मार्क कट होऊ शकतो. मित्रांनो, हे तर झाला तुमचा एन टी पी सीचा पेपर पॅटर्न. आता आपण याच्यामध्ये कसा अभ्यास केला पाहिजे, किती अटेम्प्ट केले पाहिजे जेणेकरून आपले 70+ मार्क यायला पाहिजे. मित्रांनो, जर आपण JK-GSची बात केली तर JK-GS हे खूप मोठं आहे. कारण की याच्यामध्ये तुम्ही कितीही अभ्यास केला तरी एक्झामिनर तुम्हाला काय विचारेल याची काही गॅरंटी नसते. तरी आपण JK-GSला मिनिमम 40पैकी ॲटलिस्ट 20 क्वेश्चन तरी आपण अटेम्प्ट केले पाहिजेत. तसंच आपण मॅथ्सची बात केली तर मॅथ मित्रांनो, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल इथे 30पैकी 30 पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता. पण तुम्ही जर ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम दिली असेल तर त्याच्यामध्ये जो मॅथ्सचा लेवल होता तो कुठे ना कुठेतरी खूप चांगला विचारला गेला होता. त्यामुळे इथे पण मॅथ्सचा लेवल पण कुठे ना कुठे चांगला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण 30पैकी इथे 25+ इथे पण JK-GSमध्ये 20+ आणि रिझनिंग तर मित्रांनो तुम्ही आराम के साथ 25+ तर कसं पण अटेम्प्ट करू शकता. कारण की रिझनिंगचा लेवल हा मॉडरेट इझी टू मॉडरेट होता जेव्हा एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम झाली होती. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे जर टार्गेट ठेवला JK-GS 20+, मॅथ्स 25+, रिझनिंग 25+, तर तुम्ही 70+ अटेम्प्ट तुम्ही मित्रांनो इथे करू शकता. मित्रांनो, आपण हर एक टॉपिकबद्दल जर विचार केला
तर जी के जी एसमध्ये तुम्हाला मित्रांनो हिस्ट्रीमधून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो जॉग्राफीमधून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो स्टॅटिक्स स्टॅटिक जी केमधून प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो पॉलिटी म्हणजेच मित्रांनो भारतीय संविधान याच्यामधून प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट जे की ग्रॅज्युएट लेवलच्या एन टी पी सीमध्ये विचारण्यात आलं होतं ते म्हणजे मित्रांनो करंट अफेअर्स मित्रांनो टोटल जवळजवळ 10 ते 12 क्वेश्चन विचारले गेले होते हर एक शिफ्टला. त्याच्यामुळं करंट अफेअर्सचं वेटेज खूपच होतं आणि हिस्ट्री, स्टॅटिक, जी काही जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स याच्यावर तर तुम्हाला प्रश्न बघायला भेटतीलच. त्याच्यामुळे हे टॉपिक जे मेन आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहेत. या टॉपिकवर व्यवस्थित भर करा आणि रिव्हिजन करा. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं तुमचं तेवढे तुमचे मार्क जास्त येऊ शकतात. त्याचप्रमाणे मित्रांनो आपण मॅथ्सची जर मॅथ्स विषयाबद्दल मित्रांनो पर्सेंटेज, त्याच्यानंतर SI म्हणजेच मित्रांनो कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट, त्याच्यानंतर मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस मित्रांनो म्हणजे अर्थमॅटिक प्रॉफिट अँड लॉस असेल, मिक्सचर एलिगेशन असेल, त्याच्यानंतर टाईम स्पीड अँड डिस्टन्स हा टॉपिक असेल. त्याच्यानंतर मित्रांनो नंबर सिस्टम असेल. मित्रांनो नंबर सिस्टमवरून सर्वात जास्त रेल्वे क्वेश्चन विचारते नंबर सिस्टमवरून. मग नंबर सिस्टमवरून तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 क्वेश्चन्स मॅथ्सचे असतात. त्यानंतर अजून मित्रांनो जर बघायचं झालं तर मॅथ्समध्ये रेशो अँड प्रपोर्शन हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. हे मित्रांनो अर्थमॅटिकचे टॉपिक झाले. अर्थमॅटिकचे जेवढे पण टॉपिक आहेत हे तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला सगळे करावं लागतील. त्यानंतर मित्रांनो ॲडव्हान्स मॅथ्स मित्रांनो ॲडव्हान्स मॅथ्समध्ये तुम्हाला अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री, मेन्सुरेशन मित्रांनो मेन्सुरेशनवर रेल्वे खूप क्वेश्चन विचारते मित्रांनो. मेन्सुरेशन 2D असेल किंवा 3D असेल, यांच्यावर फॉर्म्युला बेस तुम्ही यांचे फॉर्म्युले व्यवस्थित रिव्हिजन करून जा, सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित करून जा. आणि मित्रांनो ॲडव्हान्स मॅथवर पण खूप चांगले क्वेश्चन विचारले गेले आहेत. ट्रिग्नोमेट्रीमध्ये मित्रांनो NTPC ग्रॅज्युएट लेवलला खूप कमी प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यामुळे तुम्ही तो टॉपिक स्किप करू शकता जर तुम्हाला खूपच कठीण जात असेल तर. नाहीतर मित्रांनो तुम्ही जॉमेट्री, अल्जेब्रा, मेन्सुरेशन हे तुम्हाला तर करावं लागेल, कारण की याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारले गेले आहेत ग्रॅज्युएट लेवलला. मित्रांनो हे झालं मॅथ्सचं. तसंच आपण बघूयात आता रिझनिंगचं. मित्रांनो रिझनिंगमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पझल खूप विचारले गेले होते मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्शन म्हणजे पूर्व दिशेला सरळ गेला, तिथून तो नंतर लेफ्ट गेला, नंतर परत 4 किलोमीटर गेला, अशा प्रकारचे डायरेक्शनवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो स्टेटमेंटवर एवढे आता NTPC ग्रॅज्युएट लेवलला विचारले गेले नव्हते, पण तरी पण हर एक शीटमध्ये 1-2 क्वेश्चन होते. त्याच्यामुळे आपण तुम्हाला टॉपिक करावा लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो डिकोडिंग. तर मित्रांनो रिझनिंगच्या हे जे मेन टॉपिक आहे तुम्ही व्यवस्थित करून जा. तर मित्रांनो आपण तिन्ही सब्जेक्ट बघितले की कोणकोणते तिन्ही सब्जेक्टमध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे होते. तर मित्रांनो तुम्ही जर अशा प्रकारे व्यवस्थित अभ्यास केला तर मी जे आधी तुम्हाला सांगितलं होतं 70+ मार्क, तर तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला असेल आणि व्यवस्थित मित्रांनो 10 दिवसामध्ये रिव्हिजन करा तर तुमचे 70+ मार्क बनण्याची खूप जास्त चान्सेस आहेत. मित्रांनो मी तुम्हाला 12th लेवल एक्झामच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या, कोणकोणते टॉपिक आहेत, कोणकोणते तुम्ही करायला पाहिजेत. अशाच प्रकारे मित्रांनो रेल्वेच्या पुढील एक्झामासाठी किंवा नवीन भरतीसाठी ज्या काही नोटिफिकेशन येतील मी तुम्हाला या चॅनलवर सांगत जाईन टाईम टू टाईम. तर तुम्ही मित्रांनो प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद मित्रांनो.